नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचे चुलीवरचं चमचमीत मटर पनीर। गॅसचं जेवण तर आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या जाळाच्या बनवलेल्या या भाजीला चव काही वेगळीच असते। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मटर पनीरच्या ग्रेव्हीसाठी मी इथे मध्यम आकाराचे 2-3 कांदे घेतलेले आहेत। ग्रेव्हीसाठी कांदा एकदम बारीक चिरायचा, म्हणजे तो मसाल्यात छान विरघळतो आणि ग्रेव्हीला छान दाटपणा येतो। आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत। आता थोडे आले चिरून घेऊ, थोडा कोथिंबीरही चिरून घेणार आहोत। इथे मी ताजं पनीर घेतलं आहे। पनीरचे छोटे काप करून घेऊया। पनीर जर दुकानातनं आणलं असेल तर ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, मगच वापरायचं। चला तर आपण आता साहित्य पाहून घेऊ। इथे मी 1 वाटी पनीर, 1 वाटी वाटाणा, थोडी कोथिंबीर, आलं लसूण, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये आलं लसूण घालून त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता मी इथे चूल पेटून घेतलेली आहे, त्यावर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे। तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, मगच त्यात पनीर घालायचं। पनीर घातले ना, अगदी 2 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटच ब्राऊन कलर येऊस्तर पनीर आपण तळून घेणार आहे। बघा, त्याचा रंग बदलूपर्यंत तळून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवरच तळून घ्या। आता इथे ग्रेव्हीसाठी कांदा आपण थोडा सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहोत। त्यामध्ये चिरलेले टोमॅटोही परतून घेणार आहे। मस्त 4 ते 5 मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घेणार आहोत। आता चुलीवर कढई गरम करायला ठेवते, त्यामध्ये 4 चमचे तेल घालणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा घातलेला आहे। आता त्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातलेली आणि आलं लसूण पेस्ट घालून मस्त परतून घेणार आहोत। हे 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा हळद घालून मस्त असे परतून घेणार आहे। मस्त असं परतत आहे। आता आपण जे ग्रेव्ही तयार केली आहे ते आपण यात घालून घेतलेली आहे। तेही आपण फक्त 2 ते 3 मिनिट परतून घेऊ। आता त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून घेऊ। आता 2 चमचे बेडगी मिरची आणि मटर पनीर मसाला घालून घेणार आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घाला आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्या। मसाला परतून झालेला आहे। हे बघा, काय दिसतोय, मस्त रंग मस्त आलाय। आता यामध्ये 1 वाटी वाटाणा घालून घ्यायचा। आता मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घालू आणि त्यामध्ये वाटण केलेलं तेही पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे 5 ते 6 मिनिटं मस्त उकळून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे। आता आपण इथे शिजून झाल्याच्या नंतर 1 वाटी पनीरचे तुकडे त्यामध्ये घालू, त्यावर हिरवी कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं। मंडळी, हॉटेलचं मटार पनीर तर रोजच खातो, पण आज या चुलीच्या जाळावर जो गावरान तडका बसलाय ना, त्याचा नादच खुळा। हा पहा, आपला मऊशार भात आणि त्यावर ही रस्सेदार मटर पनीरची मेजवानी। गॅसवरच्या भाजीला
फ्लेवर असतो, पण या चुलीच्या भाजीला हा स्मोकी सुगंध आणि ही गावाची चव यापुढे जगातील सगळी पंचपक्वान्न फिकी आहेत. जर तुम्हाला ही चुलीवरची जादू आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईकचा तडका द्या आणि सबस्क्राईबची तरीही चढवा. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या माणसांना प्रेमाने खाऊ घाला. चला आम्ही घेतो यावर ताव. तुम्ही मात्र चॅनलशी जोडून राहा. पुन्हा भेटू. धन्यवाद.